सुचिताई काय रेडी आहे आपली मुंबईची सगळे पण या ठिकाणी नाही करतो. अच्छा या पाचव्या क्रांती जोरदार काळ होते. आजच्या सत्राला आपण पार करतोय. संपूर्ण स्पर्धा घडवण्यामध्ये आम्ही किती महिने तरी आणि किती रात्र दिवस मेहनत केली आहे. तो प्लीज आपल्या सर्वांना विनंती असणार ज्यांना मी नेमलेले आमच्या चॅनलवरती ते राहायचं चालू आहे. आपण कोणी कृपया लाईक करू नये. जर भेटला आढळलं म्हणून तर आम्ही कारवाई नक्कीच करणार. याची नोंद करून घ्यायची प्लीज. नमस्कार क्रांती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या आजच्या या अंतिम दिवशी आपण पाहतोय चढाईमध्ये आपण लक्ष देतोय. रोहित पवार हे महत्वाचे असणारे क्षण असतील. आपण पाहतोय थोडासा पानं फेडणाऱ्या लढतीचे आपण साक्षीदार या स्पर्धेच्या निमित्तानं जगातल्या सर्वात सुंदर खेळाडू कालचा दिवस गाजवला तो आपण पाहतोय. रायगडचा असणारा सुपुत्र अलिबागचा असणारा सुपुत्र आपण पाहतोय तो धीरज मिसाळ. आणि ते क्रीडाधिकारी म्हणून असं प्रेम केलं त्या धीरज मिसाळला. नक्कीच कुठल्याही तरुण खेळाडू पाहत असणार तर पाहत एंडलेस धीरज मिसाळची फॅब्युलस फॅन्टॅबुलस आहे त्याच्यामध्ये. मातोबत उत्तर प्रत्युत्तर देताना या ठिकाणी भारत होत्या सुद्धा काहीच कमी पडणार नाही. एक रोमांचक सामना आहे. जबरदस्त सामना सामन्याला सुरुवात 4-1 टीम गुणाच्या आघाडी ISPL कडे. नक्कीच आपण पाहतोय चुरशीचा बिग पॉइंट आपण पडा. किशोर सत्पुतला पुढचा राजस्थानचा आहे. काय वेग आहे, स्पीड आहे आपण पाहतो. जितकी स्वतःची उंची तितकीच उंच चढाई, तितकीच आत्मविश्वास, उंच भरारी आणि यशाचा आनंद अधिकच अविस्मरणीय दाखवते त्या आपल्या चढाईतून. नेत्रदीपकाचा प्रयत्न या ठिकाणी रोहित पवारच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होताना या स्पर्धेत आपण पाहतो. नंबर 20 आता किशोर चंद्राच्या आणि पुढे केलं जात आहे. एक चांगली असणारे आपण पाहतो डिफेन्स, एक चांगली स्टार्ट पाहताना इंडियन नेव्हीच्या माध्यमातून. फर्स्ट ऑन फॉर सेकंड सेमीफाइनल मैच यूपी योद्धा वर्सेस यूनियन बैंक. टीम मैनेजर काइंडली गेट योर टीम रेडी. फर्स्ट ऑन फॉर यूपी योद्धा एंड यूनियन बैंक. मित्रांनो आपल्याला नक्कीच माहिती आहे ISPL जेव्हा पण तुझा टायरचा प्रतिसाद नाही मिळणार तेव्हा पण ते जोरदार खेळत नाही. प्रत्येक चढाईला जोरदार टाळ्या वाजवा. प्रत्येक पंक्तीला जोरदार टाळ्या वाजवा. सात पाहिजे ती म्हणजे फक्त तुमच्या प्रेमाची, तुमच्या टाळ्यांची. पात्रदेखील देशाही होता दाखवण्याचा प्रयत्न झाला इंडियन नेव्हीच्या माध्यमातून. नेत्रदीपकाचं प्रदर्शन आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं आपल्या महाराष्ट्रातला असणारा संघ अर्थात ISPL आपण पाहतो. बरेचसे असणारे महाराष्ट्रातले प्लेयर्स त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आक्रमणाची संधी असेल. तेलुगू टायटन्स कडून ज्याला आपण यापूर्वी पाहिलं तो भारत होता.
व्यासपीठावरती आपण पाहतो सामान्य अनिलजी चपराडा ही दोन महत्वाची असणारी नाव, कारण युपी योद्धाकडून आपण त्याला पाहतो. आज बड्या मारुतीची असणारी स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेत आजच्या या शेवटच्या दिवशी आपण सन्मानपूर्वक ते व्यासपीठावर उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. त्यांचे स्वागत करते हैं उपेंद्र जी और अनिल जी, बड्या मारुती सेवा मंडल की ओर से. त्या मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वयाच्या 78व्या वर्षी तोच जोश तोच उत्साह आपण पाहतो. गेली 42 वर्ष मंडळाच्या माध्यमातून प्रभावी असं कार्य आणि सध्याची असणारी तरुण पिढी आपण म्हणतो की देखील त्यांच्या मार्गदर्शनात अत्यंत प्रभावी असं काम करते आणि बंड्या मारुतीचा 75 वर्षाचा दीपक असा इतिहास भारतला जातो. चांगलं उत्तम संघटन आहे बंड्या मारुतीच्या सगळ्या श्रेणीदारांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. 6 महिने या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी खूप मोठी मेहनत आहे. सगळे यंगस्टर्सची आपण पाहतो, सगळे जे नवोदित चेहरे आहेत, म्हणजे सकाळी 5-6 वाजल्यापासून त्यांचा दिवस चालू होतो. हे सगळे खेळाडू आहेत, ऑफिशियल्स आहेत, या स्पर्धेशी निगडीत प्रत्येक व्यवस्थित असणारी प्रत्येक व्यक्ती आहे. तर कुठेही काही कमी पडून द्यायचं नाही. इतका चांगल्या प्रकारचं असणार आयोजन एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लाजवेल इतकं उत्तम आयोजन आमच्या बंड्या मारुतीच्या असणाऱ्या सरकारच्या. पुढे पुन्हा एकदा खेळाकडे आक्रमणासाठी रोहित तोमा फ्रॉम यूपी योद्धा. त्याच्या खेळावर आपण मुंबईकरांनी मनापासून प्रेम केलं. तो नीरज मिसाळ या ठिकाणी येतोय. प्रतिमाचा प्रयत्न आहे क्रॉस करण्याचा. विक्रम सराई धाम गाळणारे शिखरावर इतिहास घडवतात आणि यंगस्टर आहे. शिवछत्रपतींच्या असणाऱ्या रायगडच्या भूमीतला आहे. स्थानिक संघटनेचा अलिबाग वेस्वीचा ओंकार वेस्वी युवा हायस्कूल कडून आपण खेळताना पाहतोय. नेत्र दीपकाचं प्रदर्शन पालक फिरणारी ही लढत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. तेवीसा भरत धोका जस्ट नंबर 1 आक्रमणासाठी सज्ज असताना प्रति सर्व दर्जेदार असणार आपण या प्रशिक्षकाने आणि आक्रमणाचा संघ इतिहास वेगळा लागलाय. इथं ऑफेन्सिव्ह चांगले आहे, तिथे डिफेन्सिव्ह देखील दर्जेदार आहे. पूर्वार्ध जर बघितलं तर पुढे आघाडी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आपण पाहतो त्या इंटरनेटच्या माध्यमातून. भारतातला सगळ्यात महत्वाचा असणारा संघ असं म्हटलं जातं स्लोली स्टडी विथ द रेस. ते दाखवण्याचा प्रयत्न होतो का सुरजित नरवाला यांच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायचं आहे. आता मैदानात त्याला आपण पाहू शकता अर्जुन एवाडे चेस नंबर 6 खूप मोठी असणारी कारकीर्द कबड्डीसाठी याही जोशात आपण पाहतो. आपल्या सगळ्या खेळाडू घेऊन इथं लढतायत. फक्त 2 साईड इथेच आहे. 2 खेळाडू या ठिकाणी पण आता एका बाजूला वैभव प्रभाळे, दुसऱ्या बाजूला धीरज विसा. आपण पाहू शकतो अक्षर विक्रेच्या माध्यमातून धीरज विसा और खूप असा चतुर प्रतापण्यासाठी किक त्यांच्या प्रतिमा सफाई मात्र इथं सोजी त्याचा अनुभव वर्षात करताना मात्र खेळाचं कौतुक तर जरूर करतोय बघताना धीरजच्या अनुभव असणारा सुरजित नरवा. पुढच्या माध्यमातून आपण सगळ्या खेळाडूंना विचारून पाहतो. नेतृत्व कशा लढती या स्पर्धेच्या निमित्तानं आपण दाखवत असताना रंगतार अशा लढतींचे आपण साक्षीदार.
तेजस एकाम हा या ठिकाणी संधी आहे तेजसला प्राप्त केलं जाते तेजसला. मित्रांनो मूळचा हा नंदुरबारचा खेळाडू आहे, राईट रेडर आहे. सब ज्युनियरला खेळाडू आपण पाहिलं. सगळ्यांना सर्व यंगस्टर्सला संधी दिली आहे, पण पाहते स्पर्धेच्या निमित्तानं आमची लढत अत्यंत महत्वाच्या होणार आहे. त्या शिकार बिग फाईट सोडा बघा 5 लाख आणि आकर्षक चषकाला खूप गमस्ती घालतोय. पण महत्वाचं असणाऱ्या स्पर्धेच्या निमित्तानं कारण खंड्या क्रांतीची मानाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. प्रथम क्रमांकासाठी रोख स्वरूपात 5 लाख आणि चषक, द्वितीय क्रमांकासाठी 3 लाख आणि चषक, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 1 लाख आणि चषक. या स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिक आहे, ज्यामध्ये स्पर्धेतला असणारा सर्वोत्कृष्ट डिफेंडर, उत्कृष्ट पकड यासाठी 50,000 आणि चषक, सर्वोत्कृष्ट चढाईसाठी बेस्ट रेडर ऑफ द टुर्नामेंट यासाठी 50,000 आणि चषक. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट यासाठी 1 लाख आणि चषक. त्याचबरोबर ती प्रोत्साहन पारितोषिक आपण प्रत्येक सामन्याला दिलं. प्रत्येक सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट चढाई आणि सर्वोत्कृष्ट पकड अर्थात डिफेंडर याच्यासाठी प्रत्येकी 5,000 देऊन आपण सन्मानित केलेला आहे. आणि गेले 5 दिवस आपण त्याच जोशात त्याच उत्साहात आहोत. 5व्या दिवसात आपण स्टार्ट केलंय उपाध्यक्षाची पहिली महत्वाची लढत. महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्राचे आणखी एक महत्वाचं नाव अलेक्स डिसूजा आपल्याशी जोडले जात आहे. सुरुवातीला एक माजी राष्ट्रीय खेळाडू आणि आपण त्याला पाहतो. या स्पर्धेत एक जाग आणण्याचा प्रयत्न आहे. आमचे सगळे चारही अनाउन्सर्स आपापल्या पद्धतीने आपली प्रतिभा इथे दाखवण्याचा प्रयत्न करतात. ऑनलाईनला जोडले आमचे प्रतीक आणि सुभाष कामतेकर. करण्याचा प्रयत्न आहे ठिकाणी होताना या डिफेन्सच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्जुन अवॉर्डी राजू भाऊसार सर, त्याचबरोबर छत्रपती अवॉर्डी आदरणीय गणेश शेट्टी सर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय राजू भाऊसार जी, सन्माननीय गणेश शेट्टी जी. द मास्टर ऑफ टोटलच्या म्हणजे म्हणतो ते म्हणजे सांगलीचे समुद्र आणि महाराष्ट्राचे लाडके अर्जुनवीर सन्माननीय राजूजी भाऊसार सरांच्या नुकताच या ठिकाणी आगमन झाले. राजू सर आपल्या या मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करायचं. तसंच छत्रपती पुरस्काराचे मानकरी सन्माननीय गणेश शेट्टी सर आपलाही या मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. वाह बेटे. मित्रांनो असंच काहीतरी चित्र काल पण होतं आणि त्याच्यानंतर मॅच पलटली कारण तुमच्या टाळ्या वाजत होत्या. वेळ झालेला आहे की पलटवार करायचं.
गुणांच्या आणि कुठे जिंक करण्याचा प्रयत्न होता. जास्त अंतर नाही, फक्त आणि फक्त 14 गुणांचं अंतर. या पार करणं अशक्य नाहीये. आणि नीरजनी ठरवलं, तुमची टाळ्यांची जर साथ मिळाली नीरजला तर नक्कीच त्या 14 गुणांतर समान गुण भगवान असणार. जीवाची येऊ द्या. कालचा सुपरस्टार नीरज आज परत येतात चांगली सुरुवात करताना. नक्कीच आनंद आपल्या पायथ्याला शिखरावर पोहोचायचं असेल तर जिद्दीला साथ द्यावी लागेल आणि धडपड पाहिजे देखील पकड देखील दमदार पटेल पास झाले नीरज ऑन फायर खूप चांगली सुभाषचंद्र प्रयत्न होता शंका नाही मात्र तिथं चालू मुलाची करण्याचा प्रयत्न झाला. नीरजवरती आपण प्रेम दाखवलं जरा काय होतं नवीसाठी संपूर्ण स्पर्धेमध्ये अंतिम विजेता 5 लाख रुपये रोख रक्कम, द्वितीय पारितोषिक 3 लाख, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 1 लाख रुपये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या खेळाडूला रोख रक्कम 1 लाख रुपये. बेस्ट डिफेंडर, बेस्ट कॅचर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट रेडर याला 50,000 आणि प्रत्येक मॅच मध्ये बेस्ट रेडर, बेस्ट डिफेंडर रोख रक्कम 5,000. एक उलटफेर आपण पाहतोय. बघूया नशिबाचा कौल कुणाच्या बाजूला या चालू सामन्यातला बाजीगर कोण येणार काय ठरवला. नक्कीच पण कबड्डीत नशीब नाही, त्यावेळी त्या क्षणी जो चांगला खेळणार तो नक्कीच जिंकणार. हो कधी कधी नशिबाची साथ मिळायला लागते. आज या ठिकाणी जो अव्वल त्यांचं काम करणार नेहमी सरकार संघ सुद्धा कुठे धार मारत नाही, म्हणून तुम्ही आतापर्यंतची आघाडी आपण त्या ठिकाणी पाहतोय. नक्कीच प्रचंड मेहनतीतून हा संघर्षातून गेलेले असणारे संघ आहेत. पण किती म्हटलं आपण आलं ना तरी आपल्या समर्थनाशी आपली जर मेहनत करतो तर मेहनतीला आज प्रेक्षक आवडीने पाहायला आले. नीरज आज सुद्धा चांगली कामगिरी करत आहे संघासाठी, पण नीरज बरोबर पूर्ण संघाला एकत्रित येऊन घ्यावा लागणार आहे तो सामना जिंकायचा. आता आपण पाहतो या क्षणाला 14 गुणांची आघाडी. सर्वप्रथम ऑल आउट मतदान करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. श्वास रोखून धरणार न थोड्या काही शंकाने होऊन कबड्डी केसरी दोन्ही मोठी रत्न राजू भाऊसार सर, गणेश शेट्टी सर या ठिकाणी आपण पाहतो. त्यांचा तेजोमय अनेक आपण सगळ्या महाराष्ट्राला ऐकलाय, देशाला अनुभवलेला आहे. या ठिकाणी आपण बघणार आहोत आंदोलनाच्या साक्षीने पाटीलचा सन्मान सोहळ्याचा आपण साथ प्रयत्न करता होता.
खरंच इंडियन नेव्हीचा 2 नंबरचा खेळाडू हिमांशू आज ही मॅच शोचं काम करत आहे. नक्कीच ही मॅच जर घ्यायला त्याच्या संघाला जीवन देण्याचा वारंवार प्रयत्न हिमांशूचा या ठिकाणी. मित्रांनो नक्कीच सरांनी सांगितलं तर की कोणी असू द्या पाहुणे असू द्या पण या कबड्डीचं खेळ प्रत्येक सणाई प्रत्येक पकडीला आपली टाळ्याची साथ द्या. परत एकदा नीरज मिसाळ प्रतिभाचा सामना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं अनुभवत असताना प्रत्येक अशा भेटी आपण पाहतो टीमच्या असताना पहिली लढा या ठिकाणी आपण पाहत असताना मात्र दर्शक आपण पाहतो हिमांशू गुजरात जायंट्स असणारा हा खेळाडू आहे. एक पॉझिटिव्ह अप्रोच आपण पाहतो खेळाकडे पाहत असताना नेतृत्वाचं प्रदर्शन त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर अनुभवतो. क्या बात है मुंबईचा एक इतिहास घडवायचा खेळाडूला हे भारताचा उज्ज्वल भवितव्य आहे महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य आहे. नेतृत्वाचं प्रदर्शन प्रत्येक सामन्यात आपण खेळाडू पाहतो. इथं जर पकड होते काही वेगळं घडलं असतं कोणी होता आपण पाहतो त्याचं प्रत्यंतर गुणामध्ये होताना अर्थात या ठिकाणी अंकुश राठी विरोधात आणि फुल सासरा खेळाडू आहे. Once again, Neeraj Misal is on fire. शॉकआउट पण नाही जात. प्रयत्न झाला चढाईचा आपण पाहत असताना चढाईचा प्रत्येक संघर्ष यशाची पायरी बनत जातो दाखवण्याचा प्रयत्न त्या नीरज मिसाळच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना प्रतिभाचा प्रयत्न स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. त्या भारतीय सेवा मंडळ आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 आजच्या अंतिम संध्याकाळ उपांत्य फेरीची पहिली लढत तुम्हाला सर्वांच्या साक्षीने आपण अनुभवतोय. आपल्या प्रसाद या ठिकाणी आपण पाहतोय हिमांशू लढाई करण्याचा प्रयत्न सुरू होता. One plus two is equal to 3 points. Come on मुंबईकर जर कपा करण्यासाठी आपण त्याला चेअर करूया या IPL साठी. आजी रस्ते खेळाडू आपल्याला प्रमोद तेंडुलकर यांच्या ठिकाणी आगमन बरोबर सत्ता एक प्रॉपर त्याच्यामध्ये रिट्रीव कसं करायचं आणि आपल्याला 2 पण मिळवायचे. नुकतं दरवाजा आवडलं तर टाळ्यांनी वाजवा. सात पाहिजे तुमची क्रिकेटची कबड्डी कधीच एकटा खेळून जिंकू शकणार नाही. पूर्ण संघ एकत्र खेळणं गरजेचं आहे महत्वाचं आहे. नक्की चांगली कौशल्य असं टीमवर्क असतं समोरचा साथ मिळते खेळाडूची आणि करत असताना प्रयत्न तर अद्यापर्यंत चांगले आहेत आपण पाहतो आणि त्याच्यातून सांघिक यश मिळणं अत्यंत महत्वाचं आहे. पाहत असताना कसलं लांब आहे तो लांब होता ना तो मारतो. महाराष्ट्राचे माजी खेळाडू आदरणीय गोपी पाटील सर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. स्वागत आहे.
गेला लॉबीमध्ये कबड्डी त्यासाठी बोकी रत्न मार्कसाठी जीत सिंग तुमच्या कल्याणचा काढू आहे ठाणे जिल्ह्याचा काढू आहे भेटला भेटला अब ना हो पाएगा वाह वाह सामन्यावरती चांगली मजबूत पकड घेण्याचा प्रयत्न आहे ठिकाणी आपण पाहतोय अर्थात इंडियन नेव्हीचा स्थान महत्वाचा संपूर्ण छायाचित्र आपण दिनेश गाडगेकर या फेसबुक पेजवर आपण पाहू शकतो. आपल्याला सर्व फोटो लाईव्ह बघण्यावरती या YouTube चॅनल आणि दिनेश गाडगेकर या फेसबुकवरती आणि आम्ही मनापासून बँक ऑफ इंडिया या संपूर्ण स्पर्धेमागे घडणाऱ्या सिंहाचा वाटा बँक ऑफ इंडिया सुद्धा आहे. त्याचबरोबर आमचे को पार्टनर LIC आपण सुद्धा मनापासून लोन पडना चाहिए. संपूर्ण स्पर्धा लगभग 1.5 लाख लोक काल पाहत आपण पाहतोय. या सामन्याच्या पहिल्या समीकरणाचे काय शेवटचे क्षण चमत्कार घडू शकतो का? नीरज मिसाळ परत एकदा विजय मिळवून देऊ शकतो का? पूर्ण डिफेन्स एकत्रित येऊन इंडियन नेव्हीवरती मात देऊ शकणार का? काय शेवटचे क्षण या सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहतो मित्रांनो कबड्डी हा फक्त खेळ नाही तर महाराष्ट्राच्या मातीची शान आहे. दाखवण्याचा प्रयत्न केला चांगला स्टार्ट आहे तो धीरज एक नवोदित सितारा आहे महाराष्ट्राचा आणि संधी दिली आपण पाहतोय खरंच हळूहळू या महाराष्ट्राची रेडर मशीन म्हणून नाव नक्कीच मिळणार. प्रत्येक एकदम चालक्षण रेडर होतोय, एकदम स्पीड रेडर आहे, एकदम जबरदस्त रेडर आहे. पण नक्कीच हवी आहे ती म्हणजे ISPची ती बेस्टची यात्रा.
आणि फक्त आता 13 गुणांचा फरक राहिला आहे. आपण बघूया कशा पद्धतीने पुढे जायचं आहे. आणि रायगडचा टायगर पास झाले निगेटिव्ह ऑन पाय खूप चांगली सुभाषला प्रयत्न होऊ शकता शंका नाही. मात्र मित्र जाळी मुलाची करण्याचा प्रयत्न झाला. ग्रामसेवकाचं निरंजनवरती आपण प्रेम दाखवलं जरा टाळून राहिलं नवीसाठी ताकदीनं स्वागत करणं ही मुंबईकरांची इच्छा आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आतापर्यंत निलेशने आपल्या संघटनेत 16 गुण मिळवले आणि बऱ्याच लोकांनी आपल्या संघटनेत 14 गुण परत बहुत जबरदस्त 40 पॉइंट आपके और नीरज के 16 पॉइंट. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रदेश उद्योजक आदरणीय सुधीरजी शेट्टे यांचं देखील 16 पॉइंट नीरजच आहे. 16 पॉइंट नीरज स्कोर वर आपण आतुरतेने वाट पाहतोय. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व माही विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सन्मान्य महेश दादा सावंत यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. बंडा मारुती सेवा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. सन्मान्य आमदार महेश दादा सावंत. शेवटच्या क्षणापर्यंत आपण जर पाहिलं तर सुरज देण्याचा प्रयत्न केलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना इंडियन नेवी सुद्धा दाखवते की हम भी किसी से कम नहीं है. इंडियन नेवी बहुत बेहतर खेल का प्रदर्शन आपकी ओर से यहाँ देखा जा रहा है. आपकी 3 मिनट और एक बड़ी लीड आपके ओर. नक्कीच नक्कीच खरंय जिद्द मेहनत आणि आत्मविश्वास याचं जिवंत उदाहरण पुन्हा पाहायचं असेल तर इंडियन नेव्हीला आपण पाहतो. निश्चित स्वरूपात सुरजित नरवाल यांनी दाखवली आपल्या संघाच्या माध्यमातून प्रयत्न काम करावं आणि त्यांना आपली इरादे स्पष्ट केले. अब ना हो पाए आता नाही निघायची. कवरी नाही लागल्या. सामना जिल्हा चर्चिला शिल्लक आहेत आपण पाहूया. शिल्लक आपण पाहूया. सामना अद्भुत प्रकार आपण पाहतो. या स्पर्धेच्या निमित्तानं इंडियन संघाची आपण अनुभव आहोत.
आपण